अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली। यासाठी याच अधिवेशनात कायद्यात सुधारणा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। की NDPSच्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो, ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का, तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे। आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत। या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू। हा टास्क फोर्स पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे। आत्तापर्यंत आपल्याकडे NDPSच्या संदर्भातलं युनिट हे फक्त काही ठिकाणी जिल्हा स्तरावर होतं, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा वरच्या स्तरावर होतं, पण आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्रपणे NDPSचं युनिट आपण तयार केलेलं आहे। त्याला अधिकारी आणि अंमलदार हे दिलेले आहेत आणि त्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे। अंमली पदार्थ विरोधी कारवायांसाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलं आहे। तसंच प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। या प्रकरणी मोठ्या खटल्यांसाठी जलदगती न्यायालयाची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला